आज बनवलेली मी भजी बनवलेली उपासाची भजी अगदी कुरकुरीत आणि मध्ये स्मूथ मऊसर मस्तपैकी झालेली आहे. तुम्ही बघू शकतात. मी अजून एक हे बघा आवाज ऐकला की नाही किती छान झालेली भजी खूप सुंदर आणि छान झालेली. चला मग बघूया ही भजी कशी बनवायची. जी जे उपासावाले तर खातीलच, बाकी बी नक्की खातील, त्यांना हे नक्की आवडेल. तर त्याच्यासाठी मी एक कप भगर घेतलेली आहे आणि त्याच्यापेक्षा छोट्या कपवर साबुदाणा घेतलेला आहे. हे आपल्याला चांगलं बारीक मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. ओले नाही आहे ते, कोरडी जे तर ते हे बघा हे मी तळून घेतलेले हे बघा तुम्ही बघू शकता मस्त बारीक झालेले. अगर थोडंसं जाडसर वाटत असेल तर तुम्ही परत एकदा फिरून तुम्ही एकदा नक्की फिरून घ्या. तर हे मी आता एका याच्यात काढून घेतलेलं आहे. तर त्याच्यानंतर मग आता पुढं काय करायचं ते सांगते. त्यानंतर मग मी एक कच्चा बटाटा घेतलेला. हा कच्चा आहे, उकळलेला नाही आहे, मी कच्चा बटाटा आहे जो मी साल काढून आता बारीक बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात टाकून देईल. आणि त्यानंतर मग एकच घेतलेला आहे बटाटा, मी जास्त नाही घेतलेला. याच्या जागेवर अगर तुम्ही किसून बी टाकला तरी चालेल, पण मी आज बारीक करून घेते मिक्सरमध्ये. त्यानंतर मग त्याच्यात आपल्या तिखटानुसार हिरवी मिरची घ्यायची. जेवढी तुम्हाला तिखट पाहिजे तेवढी तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता. आणि दही घ्यायची आहे. दही मी जवळजवळ 3 ते 4 चम्मच, मोठे 3 ते 4 चम्मच दही घेतलेली. आता तुम्ही बनवता किती त्याच्यावर आहे. मी जास्त बनवते म्हणून मी जास्त दही घेतली. तरी 2 मोठे चम्मच टाकली मी. त्यानंतर हिरवी मिरची 3 घेतलेल्या आहेत. तिखट अनुसार आपण 3 घेतल्या आहे मी तरी. आणि त्यानंतर मग याच्यात थोडंसं पाणी टाकून बारीक करून घ्यायची पेस्ट. तसं पाणी टाकायची गरज नाही आहे, कारण की आपली दहीमध्ये ऑलरेडी पाणी असतं म्हणून पाण्याची गरज येत नाही. हे बघा मस्तपैकी बारीक होऊन गेलेलं आहे हे. आता हे आपण एका याच्यात काढून घेऊया. तर हे चला मग आपण हे काढून घेऊ. इथं मी काढून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मग त्याच्यात ना ही पेस्ट जेवढं भरेल तेवढं मी आता याच्यात जेवढं आता मला घ्यायचं आहे पीठ तेवढं मी पीठ घेईल. आणि नंतर मग हे बघा इथं मी आता मीठ टाकलं. त्यानंतर मग हे बघा पीठ टाकते. मी तरी 3-4 मोठे चम्मच टाकले, 4-5 घेतले, थोडंसं जास्तच घेतलं. आणि नंतर मी हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. वाटलं तर इथं थोडंसं नॉर्मल खायचा सोडा बी टाकू शकता तुम्ही, अगर तुम्ही उपासामध्ये खात असतात तर. काहीजण खातात उपासामध्ये, काहीजण नाही खात, पण मी आज नाही टाकत आहे कारण दही असल्यामुळं भरपूर आपल्याला हे भेटून जाईल. त्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यात अजून पाणी टाकून एक फिरून घेतला. जसं ते मिक्सरमध्ये सगळं लागलेलं ते निघून येईल. आणि नंतर मग हे पाणी आता आपण नॉर्मल आपण जशी बेसनची भजी बनवतो त्या हिशोबाने पेस्ट बनवायची. त्याच याच्याने जसं आपण तेव्हा पातळ घेतो त्या हिशोबाने. पण हे थोडंसं घट्ट घ्यायचं, कारण की हे ना आपलं उचलायला आपल्याला जमायला पाहिजे म्हणून. आता इथं मी हे बघा हे मी चांगलं मिक्स करून घेते. वाटलं अजून थोडंसं पाणी टाकेल, कारण की मला खूप कोरडं दिसतंय ते अजून. आणि साबुदाण्यामध्ये पाणी शोषतं, पाणी त्याच्यात जास्त जिरतं म्हणून त्याला पाणी जास्त लागतं, म्हणून आपल्याला पाणी पण जास्त टाकावं लागेल. त्यानंतर मग माझी पेस्ट तयार झाल्यावर मी इथं भजी करायला लागलेली. हे बघा मस्तपैकी झालेली आहे. मी सुरुवातीला छोटी छोटी टाकते, कारण की फुलतात किती ते बघून. फुलून भरपूर मोठे होतात ते, म्हणून मी थोडेसे छोटे छोटे टाकते. हे बघा ह्या पद्धतीने मस्तपैकी झालेले ते आपले भजी खूप सुंदर आलेले. आणि टेस्ट पण खूप छान झाले होते, खूप सुंदर लागले होते खायला पण.
पद्धतीने मस्तपैकी. आणि जोपर्यंत ते वरती त्याच्यावरती येत नाही तोपर्यंत हलवायचे नाही. ते आपोआप आपोआप वरती येतं. तर या पद्धतीने छान झाले. लहान मोठे तुम्ही तुमच्या साईजनुसार तुम्ही टाकू शकता. वाटलं तर तुम्ही चम्मचनेही टाकू शकता. ते चम्मचने टाकू शकता, कारण की अगर तुम्हाला हाताने टाकायला जमत नसेल तर. पण मग चम्मचपेक्षा हाताने खूप छान येतात ते. हे बघा, तुम्ही बघू शकता मी किती छान करते. आणि तुम्ही वरच्या साईडला बघणार तर ते झाले बघा तुम्ही किती छान ते गोल्डन गोल्डन झालेले आहेत. आणि हे बघा या पद्धतीने खूप सुंदर झालेले आहेत. काही करायची गरज नाही आहे. हे बघा त्याचे होत आहेत. आणि आता हे बघा मी चम्मचने थोडंसं हे बघा थोडेसे चटकून गेले ते माझे जे खाली लागले ते, म्हणजे ते अजून झाले नाहीत. नाही ते झाले का ते लगेच त्याच्यावरती येतात. हे बघा हे बाकीचे बघा मी तुम्हाला दाखवते. बाकीचे लगेच वरती येत आहे जे झाले ते. खूप सुंदर झाले आणि ना थोडंसं तेल बी माझं अजून गरम नाही आहे तेवढं. तर मग थोडंसं व्हायला हे होते उलटवायला पण. तर काय अगदी सोप्या पद्धतीने मस्तपैकी झाले ते आपले. आणि ह्याच पद्धतीने पूर्ण गोल्डन होत तोपर्यंत तळून घ्यायचे. खूप गोल्डन पण नाही होऊ द्यायचे, लाईट गोल्डन होऊ द्यायचे. आणि मस्तपैकी हे होऊ द्यायचे. आणि खूप सुंदर लागतात, खूप छान लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा. ट्राय करणार तर मला कमेंट करून नक्की सांगा. हे बघ इथे आपली भजी तयार आहे, खूप सुंदर झालेली आहे. आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेईल. हे बघा मस्तपैकी झालेले आहेत हे. तर अशाच पद्धतीने मी सगळे काढून घेईल. हे तुम्ही शेंगदाण्याची चटणी बरोबर, लसूणच्या चटणी बरोबर खाऊ शकता. खूप सुंदर लागतात. असेही तुम्ही खाल्ले तरी खूप छान लागतात ते. मी ते असेच खाल्ले, मी त्याच्याबरोबर खाल्लेच नाही, कारण खूप सुंदर झालेले होते. आणि मी गरम गरम तसेच खात होती. इतके छान झाले होते, सुंदर झाले. त्यांच्या घरच्याच सगळ्यांना आवडले हे उपवासाची भजी. आणि तुम्ही ती नक्की ट्राय करा. ट्राय केलं तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला कुठल्या कुठल्या रेसिपी बघायसाठी तर नक्की सांगत जा. तुम्हाला कुठली नवीन रेसिपी शिकायची असेल तर मला नक्की सांगा. ती मी ट्राय करून मी तुम्हाला नक्कीच त्याची रेसिपी दाखवेल. तर या पद्धतीने मस्तपैकी झालेले आहेत आपले, खूप सुंदर होत आहेत. आता बघा तेल चांगलं गरम झालेलं आहे ना, तर ते सुंदर होत आहे. आणि ते फुलून मोठे होत आहेत. कधी मी काढते पण फुलून ते चांगला आकार त्यांचा मोठा होतोय. असेच पाहिजेत आपले आणि ठीक आहे. खूप छान झालेले आहेत, खूप सुंदर झाले आहेत हे आपले उपवासाची भजी. त्यामध्ये बघू शकता किती छान झालेले आहेत. खूप सुंदर वाटत आहेत मला. तर इतके आवडले ना, आमच्या घरात सगळ्यांनाच आवडले. आणि आपण हे नवीन प्रकार उपवास असला तरच करतो. तर चला मग अशाच पद्धतीने मी सगळे आता तळून घेतलेले आहेत. हे तेवढे माझे सगळे झालेले आहेत. आणि बघा एवढे झाले तेवढे याच्यामध्ये माझे. आणि या पद्धतीने माझे हे सगळे तळून झालेले आहेत. खूप छान झाले, खूप सुंदर पण आलेले आहेत. तुम्ही बघू शकता. तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्कीच सांगा. हे बघा खूप सुंदर झालेले आहे. हे बघा. तर ही माझी उपासाच्या भजी तयार आहे. तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा. आता मी तुम्हाला ना एक तोडून दाखवते आणि एकदम कसे कुरकुरीत झालेले तेही दाखवते. बघा तुम्हाला मी सांगते. हे बघा आवाज ऐकला की नाही? असाच आवाज यायला पाहिजे. खूप छान झाले. बाहेरून कुरकुरीत, आतमधून एकदम मऊसर. खूप सुंदर हे आपले बटाट्या भजी, उपासाची भजी तयार आहे. हे बघा खूप सुंदर झालेले. तर तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. आवडले असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.